हॅलो, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं 5 स्टेप नाईट टाइम रुटीन टू गेट अ ग्लोई स्किन. आणि एकदम शॉर्ट अँड सिम्पल व्हिडिओ असणार आहे बिकॉज मी युजली जे करते, जे प्रोडक्ट्स यूज करते आणि स्टेप्स ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक अपडेट मला द्यायची आहे अबाउट गिव्ह अवे. तर मी अजून गिव्ह अवेचे प्रोडक्ट सॉर्ट नाही केलेले आहेत. मी बोलली होती की मी मिड मे मध्ये करेन, बट थोडासा डिले झाला आहे. आणि ते कोणते प्रोडक्ट्स आहेत ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. आणि पार्टिसिपेट करणं जास्त डिफिकल्ट नसणार आहे. यू जस्ट हॅव टू बी रेग्युलर, कॉमेंट करा आणि ते सगळं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेनच. बट जस्ट मला खूप कॉमेंट्स येत होते अबाउट गिव्ह अवे, म्हणून आय थॉट की मी तुम्हाला हे अपडेट देते. सो या, विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाइम, लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. सो सर्वात पहिले मी यूज करणार आहे हा बायोक्यूलचा एव्हर ग्लो रेडियन्स फेस वॉश. तर हा लिटरली आता संपत आलेला आहे. तुम्ही बघू शकता, हा इतका माझा फेवरेट आहे. सो ह्याचा टेक्स्चर एकदम असा जेल टाईप आहे. आणि हा मी का यूज करते बिकॉज ह्याच्याने ना तुमचा फेस पूर्ण ड्राय नाही होणार, प्लस असं एकदम वाटतं ना की पूर्ण नॅचरल ऑइल स्ट्रिप ऑफ होते, तसं नाही वाटणार. सो एकदम हायड्रेटिंग फेस वॉश आहे हा. प्लस ह्याच्यामध्ये आहे विटामिन सी, AHA, ककाडू प्लम, बेरबेरी, शुगर केन. सो एकदम नॅचरल इन्ग्रेडियंट्सने सोर्स केलेला हा प्रोडक्ट आहे. सो इट इज सुटेबल फॉर ऑल स्किन टाईप. आणि माझी ऑइली स्किन आहे, सो मला असे मी सगळे फेस वॉश नाही यूज करत. जर कोणते असे चांगले फेस वॉश नसतील तर माझा फेस जास्त ऑइली होतो. बट हा फेस वॉश हायड्रेटिंग आहे, प्लस माझी स्किन ऑइली सुद्धा होत नाही. सो ड्राय स्किन असू दे, ऑइली स्किन असू दे, हा फेस वॉश सगळ्यांना सूट करणार आहे. सो मी फेस मस्त वेट करून आलेली आहे आणि आता मी नीट क्लीन करणार आहे बिकॉज फुल डे माझं ऑइल इतकं निघतं फेसवरती की त्याला नीट रिमूव्ह करणं खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर मग पोर्स क्लॉग्ड होतात आणि ते सगळे इश्यूज होतात. सो हे पोर्स वगैरे मी नीट क्लीन करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये ना जास्त असं काही फ्रेग्रन्स नाही आहे, काही नाही, एकदम क्लीन प्रोडक्ट वाटतो. अँड डोंट फॉरगेट टू क्लीन युअर दिस पार्ट बिकॉज इकडे जास्त ऑइल निघतं आणि इथे ना हा पोर्शनमध्ये पोर्स क्लॉग्ड होण्याची खूप जास्त शक्यता असते. सो येस. ओके, सो मी फेस वॉश करून आलेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम क्लीन वाटतंय आता. ओके, सो नेक्स्ट मी हा मास्क यूज करणार आहे, क्ले मास्क. तुम्ही कोणताही क्ले मास्क यूज करू शकतात. मी हे फक्त माझ्या या पोर्शनला लावते, टी झोन, बिकॉज माझं खूप, मी तुम्हाला जसं सांगितलं, समर पण आहे, ह्युमिडिटी पण आहे, तर खूपच स्किन ऑइली होते. म्हणून मी हे वीकमध्ये एकदा तरी ही स्टेप करते. आणि आत्ताच मी फेस वॉश करून आली आहे. सो या क्ले मास्कने ती सगळी जी डर्ट आहे ती खेचून घेईल हा क्ले मास्क, आणि त्याच्यामुळे माझे पोर्स क्लॉग नाही होणार. सो हे मी वीकमधून एकदा तरी करते, नॉट एव्हरी डे. गरज असली तरच करा, बट आता सध्या मला गरज वाटते म्हणून मी करते. सो ह्याला मी 10 मिनिट्ससाठी ठेवणार आहे आणि मग वॉश करून भेटूया पुढच्या स्टेपसाठी. ओके, सो हे आता सगळं मस्त सुकलेलं आहे आणि हे लावल्यानंतर ना मस्त छान कूलिंग सेन्सेशन येतात आणि हे पोर्स एकदम क्लीन वाटतात. सो आता मी ह्याला वॉश करून येते फॉर थर्ड स्टेप. ओके, सो फेस वॉश पण झालेला आहे. मस्त क्लीन करते. तुम्हाला माझे डार्क सर्कल्स दिसू शकतात कारण की मी गेले काही दिवस खूप लेट झोपते आणि त्याच्या डार्क सर्कल झाले ना तुम्हाला की तुमचा फेस डल दिसतो. सो नीट झोपत जा टायमावरती. आणि येस, ह्याच्यानंतर मी यूज करणार आहे आय क्रीम बिकॉज मी सध्या आय क्रीम खूप यूज करायला लागली आहे. सो हे पण आहे बायोक्यूलचं फॉरएव्हर यंग अंडर आय क्रीम. एकदम टायनी अमाऊंट लागतो तुम्हाला या क्रीमचा. ह्याची कन्सिस्टन्सी पण एकदम अशी जेल टाईप आहे. एकदम वॉटर बेस्ड प्रोडक्ट आहे. सो जास्त हेवी पण फील होत नाही, प्लस सकाळी तुमचा जे पण पफिनेस आहे तो सगळा रिमूव्ह होऊन जातो. आणि ह्याच्यामध्ये पण आहे पेप्टाइड्स, ग्रीन टी मेनली. सो एकदम छान प्रोडक्ट आहे. सगळ्या स्किन टाईपसाठी हे सूट होणारं प्रोडक्ट आहे. ह्याला अंडर आय मध्ये असा मसाज करा, एकदम बोलतात ना एकदम कमी प्रेशर लावून. ह्याच्याने तुमची स्किन जी आहे ही सेन्सिटिव्ह स्किन असते. सो ह्याला पण मॉइश्चराइज राहणं खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तुमची हा वाला जो पोर्शन आहे तो ड्राय फील नाही होणार, प्लस स्मूथ राहील. सो हे छान इथे असं मसाज करा. मी इथे पण वर पण करते. ओके, सो नेक्स्ट आहे सिरम. तर मी यूज करणार आहे बायोक्यूलचं एव्हर ग्लो रेडियन्स सिरम. तर हा सिरम मला भरपूर आवडतो. मी हे भरपूर व्हिडिओजमध्ये पण मेन्शन केलं असेल. तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. एकदम अशी वॉटर बेस्ड आहे आणि जरा पण स्किनवरती हेवी फील नाही होत. मी युजली ऑइली स्किन आहे म्हणून मी काही प्रोडक्ट्स यूज नाही करत, बट कारण की हेवी फील होतं. बट हे सिरम खूपच लाईट वेट आहे आणि खूप हायड्रेटिंग पण आहे. प्लस ह्याच्यामध्ये आहे विटामिन सी, AHA, शुगर कॅन, ककाडू प्लम. सो नॅचरल इन्ग्रेडियंट्सने सोर्स केलेलं आहे. सो तुमच्या स्किनसाठी एकदम सेफ आहे. एकदम क्लीन प्रोडक्ट आहे, काही फ्रेग्रन्स नाही, काही नाही. आणि मस्त फेसवरती असा ग्लो येतो
प्लस हायड्रेटेड फील होतं ऑल डे लॉंग. आणि हे तुम्ही सकाळी यूज करू शकतात, रात्री यूज करू शकतात, एनी टाइम. आणि तुम्ही बघू शकता लगेचच 2 सेकंड्समध्ये हे अब्झॉर्ब पण झालं स्किनमध्ये. नेक्स्ट आहे मॉइश्चरायझर. सो हे आहे 4th स्टेप, मॉइश्चरायझर. सो मॉइश्चरायझरसाठी मी यूज करणार आहे केसर अँड कोजिक ॲसिड ऑइल फ्री मॉइश्चरायझर. हे माझं खूप 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 फेवरेट झालेलं आहे, जसं ते सिरम आहे. आणि दिस इज फ्रॉम डॉक्टर शेड्स. सो ह्याच्याने माझी स्किन ऑइली होत नाही, प्लस छान मॉइश्चराइज राहते. आणि जसं मी सगळ्या व्हिडिओमध्ये मेन्शन करते की कधी पण मॉइश्चरायझर तुम्ही लावाल, प्लीज मेक शुअर करा की तुम्ही स्किनवरती थोडंसं मसाज देताय. ते एकदम प्रोफेशनल असेल असं काही नाही आहे. जस्ट तुम्ही अपवर्ड्स डिरेक्शनमध्ये तुमच्या फिंगर्सने मसाज करा, ते पण काफी आहे. ह्याच्याने ना हे छोटे छोटे स्टेप्स आहेत ज्याने तुमचे फाईन लाईन्स फॉर लॉंग टाईम, म्हणजे जर तुम्हाला 30s नंतर फाईन लाईन्स येणार असतील तर ते कमी येतील. बिकॉज फाईन लाईन्स वगैरे सगळ्यांना येतं. असं हे नाही आहे की अच्छा तुम्ही हे केलं की तुम्हाला येणारच नाही, असं काही नाही. दॅट इज अ नॅचरल एजिंग प्रोसेस. सो त्याला तुम्ही कमी करू शकतात आणि थोडंसं कमी विजिबल करू शकतात, पूर्ण अवॉइड नाही करू शकत. सो त्यासाठी फेसवरती छान असं मसाज केलेलं इम्पॉर्टंट आहे. मॉइश्चरायझर पण एकदम क्विकली अब्झॉर्ब झालेलं आहे. हे मॉइश्चरायझर मी ड्राय स्किनवाल्यांना सजेस्ट नाही करणार, बिकॉज तुमची स्किन ह्यानी जास्त मॉइश्चराइज नाही राहणार फॉर लॉंग टाईम. बट येस, ऑइली स्किनसाठी दिस इज परफेक्ट. सो या दॅट वॉज ऑल फॉर माय नाईट टाईम रुटीन. मी एवढेच प्रोडक्ट्स यूज करते आणि मी तुम्हाला हे सजेशन पण देईन की जर तुम्ही कोणतेही प्रोडक्ट्स यूज करतायत, मेक शुअर की तुम्ही ते प्रोडक्ट्स ॲटलीस्ट फॉर अ मंथ यूज करा, बिकॉज त्याशिवाय तुमच्या स्किनवरती ते काय बोलतात इफेक्ट्स दिसणार नाही. आणि जर तुम्ही खूप सारे प्रोडक्ट्स मर्ज केले वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सचे तर ते पण ना नीट काम नाही करत. सो मेक शुअर करा की एकाच टाईपचे, आता जर तुम्ही विटॅमिन सी प्रोडक्टवाला काही यूज करताय सो तुम्ही त्याचाच सगळा रेंज यूज करा. सो ते तुमच्या स्किनवरती जास्त लवकर इफेक्ट दाखवेल. सो या दॅट वॉज ऑल. बट मी अजून एक एक्स्ट्रा बोनस प्रोडक्ट ॲड करणार आहे या एक एक्स्ट्रा स्टेप ॲड करणार आहे, बिकॉज भरपूर आंबे खाल्ले आहेत तुम्ही आणि इथे मला दिसू शकताय ते इथे खूप मोठा असा पिंपल येतोय, आंबा येतोय आय मीन, आणि इथे पण पिंपल आला, इथे पण आलाय. सो यासाठी मी काय करणार आहे, ॲज युजल क्लिंडामायसिन अँड निकोटिनामाइड जेल मी यूज करते. हा फार्मसी प्रोडक्ट आहे. सो ह्याला मी पिंपलवरती लावलं की माझा पिंपल विदिन 2 days फुल फ्लॅट होऊन जातो. आणि जर त्याला मोठं व्हायचं पण असेल, आता हा खूप मोठा पिंपल आहे पण हा मला माहिती आहे की हा मोठा येणार, पण या क्रीम नंतर हा फुल फ्लॅट होऊन जाणार. सो फुल असं बोलतात ना, हँडी असते ही क्रीम नेहमी माझ्यासोबत. ही कुठल्याही तुम्ही फार्मसी प्रोडक्टमध्ये फार्मसी स्टोअरमध्ये गेलात लाईक मेडिकल वगैरे तर तिथे तुम्ही विचारू शकतात क्लिंडामायसिन अँड निकोटिनामाइड जेल. सो या हे होतं आणि ह्याच्याने पण खूप असं कूलिंग वाटतं. सो या दॅट वॉज ऑल. मी विचार केला की असा हा सुपर शॉर्ट व्हिडिओ ठेवेन फक्त तुम्हाला दाखवायला की ॲक्च्युअलमध्ये नाईट टाईम रुटीन किती सिम्पल असला पाहिजे आणि शॉर्ट असला पाहिजे. अँड या दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. आणि डू लेट मी नो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचे नाईट टाईम रुटीन काय आहे आणि मी काय अजून इन्क्लूड केलं पाहिजे. आणि नेक्स्ट व्हिडिओ माझा नक्की असेल फॉर माय हेअर केअर रुटीन. त्याचे पण मला कॉमेंट्स भरपूर येत होते, सो ते मी तुम्हाला नक्की दाखवेन फ्रॉम ऑइलिंग प्रोसेस टू हेअर वॉश. सो स्टे ट्यून फॉर दॅट अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.